नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. मणेराजुरीत हृदयद्रावक घटना, पाझर तलावात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू. सांगली महानगरपालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर मोठा दणका, 37 जण निलंबित. आयुक्त संजिता महापात्र यांची माहिती. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात, थारचा चक्काचूर. जनरल डायरच्या अवलादी शेतकऱ्याच्या मुळावर, मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा इतिहास लक्षात ठेवावा, राजू शेट्टी. वाढीव घरपट्टी विरोधात नागरिकांचा संताप, जन आंदोलनासह न्यायालयीन लढ्याचा इशारा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मणेराजुरीमधील चिमणखोरा पाझर तलावात बुधवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलीचा बुडून मृत्यू झालाय. सत्वला संतोष जाधव वय वर्ष 28 आणि मंजू संतोष जाधव वय वर्ष 7 अशी मृत मायलेकींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सत्वला जाधव यांची मुलगी मंजू अचानक खोल पाण्यात जाऊन बुडू लागली. मुलीला वाचवण्यासाठी आईनं तलावात धाव घेतली, मात्र दोघींनाही पोहता येत नसल्यानं त्या पाण्यात बुडाल्या. घटनेच्या वेळी परिसरात कोणीही नसल्यानं तात्काळ मदत मिळू शकली नाही. ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तासगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान मोठ्या मुलीनं प्रसंगावधान राखत आजोबांना फोन करून माहिती दिल्यानं आणखी एक अनर्थ टळला. या हृदयद्रावक घटनेमुळं मणेराजुरी परिसरात शोककळा पसरली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 90 दिवसाहून अधिक काळ विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या 4ही क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी तपासणीत हे कर्मचारी दोषी आढळलेत. यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता विभागातील 28 सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागातील 5 बहुउद्देशीय कामगार, अग्निशमन आणि बांधकाम विभागातील प्रत्येकी 1 शिपाई तसंच सुरक्षा विभागातील 2 वॉचमन यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अग्निशमन यासारख्या अत्यावश्यक सेवांवर गैरहजेरीचा परिणाम होत असल्यानं प्रशासनानं हे कठोर भूमिका घेतली आहे. निलंबन काळात संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास तसंच कोणताही खाजगी व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्तव्यावर कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील आघाडीचे पैलवान आणि महाराष्ट्र केसरी तसंच हिंद केसरी विजेते सिकंदर शेख यांच्या थार गाडीचा भीषण अपघात झालाय. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील सांगोला मिरज मार्गावर ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार प्रवासादरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की थार गाडीचा समोरील आणि बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. मात्र सुदैवानं या भीषण अपघातातून सिकंदर शेख बालंबाल बचावलेत. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय कुस्तीपटूंपैकी एक असून महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीसह अनेक मानाच्या स्पर्धांचे ते विजेते आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र ते सुरक्षित असल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलाय. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होत असून विटा इथं झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला. जनरल डायरच्या अवलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. सांगली हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून मुख्यमंत्र्यांनी इथल्या संघर्षाचा इतिहास लक्षात ठेवावा असा इशारा त्यांनी दिला. विटा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला. यावेळी राजू शेट्टी यांनी प्रशासनाच्या सर्वेक्षण पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पहाटेच्या वेळी सर्वेक्षण का केलं जातंय असा सवालही त्यांनी यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांना केला.
आंदोलनानंतर प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि तहसीलदार योगेश टोंपे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिलाय. सांगलीत वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर नागरिकांचा संताप उफाळून आलाय. कृती समितीतर्फे आयोजित जनसुनावणीत नागरिकांनी महापालिकेच्या भांडवली मूल्याधारित कर आकारणीला तीव्र विरोध दर्शवलाय. दुप्पट आणि तिप्पट घरपट्टीच्या नोटिसांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्ग अडचणीत आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. गणेशनगर इथल्या रोटरी क्लब हॉलमध्ये झालेल्या या सुनावणीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. मात्र महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अनुपस्थित राहिल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर आकारणी प्रक्रियेतील अनेक त्रुटी निदर्शनास आणून देत प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. व्यापारी वर्गानेही वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवत पुरेशा सुविधा न देता करवाढ करणं अन्यायकारक असल्याचं म्हटलंय. अनेक नागरिकांनी घरपट्टी 4 ते 5 पट वाढल्याची उदाहरणं मांडली. वाढीव घरपट्टी विरोधात प्रत्येकानं हरकत नोंदवावी, व्यापक जनआंदोलन उभारावं आणि गरज पडल्यास न्यायालयीन लढाई लढावा असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.